बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया. या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलंय. त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय. दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ. सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता, आवाज राकट पण गोड होता. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार. बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन. सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहेत आणि त्यावेळी त्यांची जी काय तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे. आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशीलकुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादा खऱ्या अर्थाने विक्रमवीर ठरत होते, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं आणि नियती अत्यंत क्रूर आहे. तिच्यासमोर आपण सगळे हतबल असतो. हे कटू सत्य पुन्हा आपल्याला पचवावं लागतंय.